नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळे आपली रेसिपी छान कुरकुरीतसुद्धा होईल आणि बाइंडिंगसुद्धा येईल. घरी आपण जो नेहमीचा चमचा वापरतो त्याने मी इथे पीठ मोजून घेतलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेला गाजर, स्वीट कॉर्न अशा भाज्यासुद्धा तुमच्या आवडीच्या घालू शकता. याबरोबरच बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता. आज मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालून ही रेसिपी बनवते. तर हे सगळं घालून घ्यायचं आहे यामध्ये. यानंतर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता नक्की घाला, याचा स्वाद खूप मस्त येतो या रेसिपीमध्ये. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रवा, दही आणि कांदा टोमॅटो सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर हे सगळं मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी इथे पाणी घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. अर्धा कप मी घातलं, अजूनही खूपच ड्राय आहे तर सगळं पाणी इथे लागेल. तर सगळं 1 कप पाणी मी इथे घातलं आहे. आता पाणी आणि रवा सगळं एकजीव करून घेऊया. आधी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचं आपल्याला घट्ट पीठच करून घ्यायचं आहे, जास्त पातळ नको आहे आपल्याला पीठ. तर सुरुवातीला 1 कप पाणी घालूया आणि नंतर मग लागलं तर यामध्ये आणखी आपण पाणी घालू. तर हे असं व्यवस्थित मिक्स झालं आहे, एकजीव झालं आहे. आता हा रवा आहे तर आपल्याला याला थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागेल. तर यावरती आता झाकण ठेवूया आणि 10 मिनटं हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया. तर आता पहा 10 मिनटं झालेत. आपण पाहूया रवा फुलला आहे का ते. तर हे पहा आधीपेक्षा हे आता घट्ट झालं आहे. रवा छान फुलला आहे. तर यामध्ये आपल्याला आता आणखी पाणी घालावं लागेल. आणखी थोडंसं पाणी इथे लागेल. पण त्याआधी इथे मी हिरवी मिरची घालते. मी आधी घातली नव्हती तर आता मी घालते आणि ही थोडीशी कमी तिखट आहे मिरची. मिरचीसुद्धा मिक्स करून घेऊया या आपल्या बॅटरमध्ये. खूपच मस्त अशी रेसिपी आहे. इनो, सोडा असं काहीही घालणार नाही आहोत आपण. तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आणि त्यातलं थोडंसं घातलं इथे. आता पाणी घातल्यानंतर ह्याला आपण असं 3 ते 4 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ छान हलकं होईल आणि इनो किंवा सोडा न घालताही आपली रेसिपी छान जाळीदार होईल. तर हे असं मी फेटून घेते. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे असं हवं आहे आपल्याला, याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आहे. तर हे पीठ तयार आहे आणि इथे पहा मी आणखी अर्धा कप पाणी घेतलेलं, त्यातलं पाव कप राहिलं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 1.25 कप पाणी लागलं. तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं थोडंफार. आता या पिठाचे तुम्ही अप्पेसुद्धा बनवू शकता. पण अप्पे पात्र नसेल तर मी बनवते त्याप्रमाणे तडका पॅनमध्ये आपण याचे छोटे पॅनकेक बनवणार आहोत. तर इथे मी तडका पॅन गरम करून घेतला. यामध्ये तेल घातलं 1 चमचा. तुम्हाला कमी तेल हवं असेल तर यापेक्षाही कमी तेलामध्ये किंवा तेलाशिवाय सुद्धा तुम्ही हे बनवू शकता.
तेल गरम झाल्यानंतर यामध्ये असं 1 ते 1.5 चमचा हे आपलं तयार बॅटर घालायचं आहे. हा पॅन मोठा आहे थोडासा, म्हणून इथे मी 1.5 चमचा घातला आहे. तुमच्याकडे जर असा तडका पॅन नसेल, यापेक्षा जो छोटा तडका पॅन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा मग तुम्ही मोठ्या पॅनमध्ये छोट्या-छोट्या आकाराचे पॅनकेक बनवू शकता. आता हे मी झाकून ठेवलं आणि 3 मिनटं याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. आणि आता याला उलटून घेऊया. पहा किती मस्त रंग आलाय, अगदी खरपूस असं भाजलं गेलंय. आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 मिनटं याला भाजून घ्यायचं आहे. तर पाहूया आपण दुसऱ्या बाजूने हे झालंय का. तर पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त रंग आला याला. दोन्ही बाजूने असं मस्त भाजलं गेलंय. आपण काढून घेऊया. अगदी झटपट हे तयार होतं. याला भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर असेच आपण आणखी बनवून घेऊया. तर इथे मी चटणीसोबत सर्व करते. खूपच मस्त झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही घाईच्या वेळेससुद्धा ही रेसिपी तयार करू शकता. खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. यामध्ये तुम्ही आणखी भाज्या घालून याला आणखी हेल्दी बनवू शकता. आज मी एकदम सिंपल अशी तुम्हाला रेसिपी दाखवली. तर तुम्ही जवळून पहा किती मस्त खरपूस दिसतंय. मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे बनतात आणि चटणीबरोबर तर अप्रतिम लागतात. तर याआधीच्या माझ्या नाश्त्याच्या रेसिपीजमध्ये मी चटणीची रेसिपी दाखवली आहे. ती पाहून तुम्ही अशी चटणी बनवू शकता. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.